नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत 7:45. 7:45 पण नाही झालेत. आणि आज मी सगळा ब्लॉग करायला घेतलंय. त्याचं कारण असं आहे की मला कालच व्हिडिओ करायचा होता, मला कालच एक ब्लॉग करायचा होता, पण तो राहिला. म्हटलं ठीक आहे, आज करून घेऊयात, काही हरकत नाही. आणि आज तसं कारण नाहीये, ते म्हणजे आज नवन्याच्या स्कूलमध्ये ना ते जे वारी दिंडी असते ना ती आहे. तर त्यांना छान असं नऊवारी साडी वगैरे घालून बोलवलंय. तर मला तिचं आवरायचंय, त्याच्यामुळे मीही आज सकाळ आवरलेले. नाहीतर माझी आंघोळ जी आहे ती नवन्याला स्कूलला सोडून आल्यानंतर होत असते. आणि पहिलं तर सकाळी मला यांचा टिफिन असतो, यांचा आणि नवन्याचा टिफिन बनवते, यांना सोडून येते. आताही मी यांना सोडून आली, कारण नवन्याला जेव्हा स्कूलला सोडवायला जावं लागेल तेव्हा नवन्याने एवढे छान आवरलेलं असेल तर मलाही थोडंसं व्यवस्थित जायचं होतं. तर मग म्हटलं की मीही आंघोळ वगैरे करून घेईल, म्हणून मग मी पण आंघोळ केली, आवरून घेतलं, यांना सोडून आली. आणि नवन्याला आज 9:30 वाजता जायचं स्कूलमध्ये. रोज तिचा स्कूलचा टायमिंग 9 ते 12 असतो. आज 9:30 ते 12 आहे. तर त्यांना नऊवारी साडी वगैरे घालून बोलवलं. नवन्याला तिकडून आल्या उठवत असते. माझं जे चहा कॉफी जे आहे ते मी तिला सोडवून आल्यानंतर घेते, त्याच्यानंतर घर आवरते आणि मग आंघोळ करते. असं असतं, कारण देवपूजा जे आहे ते हे सकाळी करून जातात, त्याच्यामुळे मग मला एवढा लोड नाही येत. नाहीतर पहिली आंघोळ मग आवरणं देवपूजा असं थोडंसं उलटं पालटं होतं आणि फार घाई होते. पण हे पूजा वगैरे करून जातात त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही, कारण तिला सोडवून आल्यावर सगळं झाडून पुसून आवरणं, भांडे, कपडे या सगळ्यात एवढा वेळ जातो. मग आंघोळ होते आणि मग लगेच तिला पुन्हा आणायला जावं लागतं, कारण आपण थोडा नाश्ता चहा करतो, त्यातही एक अर्धा पाऊण तास जातो, कारण निवांत करते मग मी. तेवढ्यासाठी मी तिला सोडवून आल्यानंतर नाश्ता आणि चहा कॉफी करत असते. तर आता थोडासा वेळ तर म्हटलं ठीक आहे, मला कॉफी देखील करून घेते, कारण मला खूप भूक लागली आणि त्याच्यासोबत थोडंसं काहीतरी खाऊन घेईल. तर ही झाली आमची नवन्या छान अशी रेडी. पाठीमागे फिर, पाठीमागे फिर. येस. तर इथे ना तिचं असं नाव होतं, अशी उभी राहणं थोडीशी. तर ही असा तिचा पूर्ण लुक आहे पाठीमागून पण. तर ना तिचा मी थोडासा बो घालून त्याला गजरा लावणार होते, पण तिने ठेवला नसता, म्हणून मग साधाच तिचा जो क्लिप आहे या साडीवर दिलेला तो घातला. आणि हा जो कंबरपट्टा आहे ना तो मी वेगळा करून घेतला, म्हटलं नंतर घालायला होईल. आणि लग्नात हा वाला लावला होता आम्ही, काकाची करवलीवाला. झालं शानलेली. कसं वाजवायचा? टाळ वाजवून दाखव एकदा. आणि काय म्हणायचं? तर त्यांना शाळेत शिकवलं वाटतं असं. तर तिला असंच रेडी केलंय. ती काठापदराची जी साडी होती ती तिला बहुतेक छोटी पडेल म्हणून ती आम्ही घालूनच पाहिली नाही, डायरेक्ट हीच घातली. ही तिच्या काकाच्या लग्नातली साडी आहे, म्हणजे आता माझ्या धीरांचं जे लग्न झालं तर तेव्हा तिला ही साडी घेतली होती. तर मेकअप वगैरे जास्ती काही केला नाही, फक्त लिप बाम लावले आणि थोडंसं अगदी ग्लिटर ब्लश असतं ना ते अगदी एक असं थोडंसं लावलं, कारण ती खूप मागे लागली होती. मम्मी माझा मेकअप कर, नाही तर शक्यतो मी तिला कुठलाही मेकअप प्रोडक्ट वापरत नाही अजिबात. पण तिने कुणाचं पाहिलं काय म्हणे सगळं करतात मम्मी, मला थोडंसं मग तिने थोडंसं लावलंय, ते दिसतही नाही, पण ठीक आहे लावलंय. हो ना? टिकली पण लावली. चलो तिला मी जाते स्कूलला घेऊन आता, कारण 9:30 होत आले. 9:30ला त्यांना स्कूलला बोलवलं. तर हो, नवन्या गेली स्कूलला, मी तिला सोडवून आले. त्यानंतर मला जे चॉकलेट फज बनवायचं होतं, मी कंडेन्स मिल्क जे आहे ते डीमार्ट मधून घेऊन आले होते. आणि कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की रविवारी मी चॉकलेट कंपाऊंड घेऊन आली. तर ते मला चॉकलेट फज बनवायचं होतं यासाठी, तर मी त्याची तयारी करून घेतली. तर इथे काजू आणि बदाम याचे मी असे चॉप करून घेतले छोटे छोटे पीस. तर साधारण हे 1 वाटी असतील. हे डार्क चॉकलेट कंपाऊंड आहे. तर त्याचे जे 4 पीस असतात ना, 400 ग्रामचे येतं ते, तर त्यातले मी 2 पीस घेतलेत, म्हणजे 200 ग्राम. आणि कंडेन्स मिल्क आहे ते माझ्याकडे 380 ml असं काहीतरी आहे. 1 मिनिट मी चेक करते.
तर 380 ग्रॅम आहे. तर यातलं मी 1-2 चमचे म्हणजे 2-3 चमचे जे काल नवन्याला पॅनकेक बनवले ना त्यात वापरले. तर बाकीचं आहे तर म्हणजे 130 ग्रॅम वापरलं असेल मी. तर 350 ग्रॅम तसंच शिल्लक आहे. तर हे असं घेतलंय. हे सगळं मी माझ्या अंदाजाने घेतलंय. आणि हो सगळ्यात महत्वाचं मी हे पहिल्यांदाच बनवतीये त्यामुळे माहित नाही कसं. तर ना मी काल बटर पेपर घेऊन आले होते. माझ्याकडे बटर पेपर नाहीये तर मला असं वाटलं होतं आता मला रोलच घ्यावा लागेल. पण हे मला 10 रुपयाला ही शीट मिळाली. म्हटलं बरं आहे कारण एवढं काय बटर पेपर आपण सारखं वापरत नाही त्याच्यामुळे ते कमी असलेलंच बरं वाटतं. मी ना पहिले कट करून घेते. मी ना हे याच्या साईजने कट करून घेतलं. त्याला पण खाली पहिले तूप लावून घेऊया सगळं. तुमच्याकडे बटर असेल तर बटर लावू शकता. तेल लावायचं असेल तर तेल लावू शकता. असं काही कंपल्सरी नाही की तूपच लावलं पाहिजे. पण मला तेल आणि बटर पेक्षा तूप आवडतं म्हणून मग मी तूप लावते. मस्त असं सगळीकडनं लावून झालं की आपला हा जे बटर पेपर आहे आपण असं व्यवस्थित ठेवून देऊ. हे आपलं रेडी झालं. हे बाजूला ठेवून देऊयात आता आपण. तर मी ना एका पातेल्यात पाणी घेतलं ते याच्यावर ठेवलं. पाणी गरम होऊ द्यायचं आपल्याला. तुम्ही हे मायक्रोवेव्ह मध्ये पण करू शकता की 20-20 किंवा 30-30 सेकंद ठेवायचं आणि मिक्स करायचं अशी प्रोसेस आहे. माझ्याकडे ना असं बाउल नाहीये. बाउल आहे एक काचेचा पण मला माहिती नाही तो याच्यावर चालेल की नाही म्हणून मी हे दुसरं भांडच घेतलंय डिरेक्ट की नको टेन्शन. हे पाण्याला टेकता कामा नये बस एवढंच एक लक्षात ठेवा. मिल्क आहे ते पूर्ण यात असं टाकून द्यायचं. पूर्ण या भांड्यात ओतून घ्यायचं सगळं कंडेन्स मिल्क. आणि हे जे आपण चॉकलेट कट केलं होतं तेही मी यात टाकून घेते सगळं. हे तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचंय जोपर्यंत हे सगळं यात पूर्णपणे विरघळत नाही. हे चॉकलेट वगैरे सगळं यात पूर्ण असं विरघळलं पाहिजे. आणि हे चालू आहे तर याच्यात पण आपण ना 1 चमचा तूप टाकणार आहोत ज्याने ना याला छान अशी शाईन येते. मस्त असं शाईन पण येते आणि असं ते सिल्की स्मूथ जे दिसतं ना ते छान येतं. याच्यात तुम्ही बटरही टाकू शकता पण जसं की मी सांगितलं मी कधीही बटरच्या ऐवजी तूप वापरते. बटर शक्यतो एवढं नाही वापरत मी. फार रेअर बटर वापरते. नाहीतर जिथे जिथे बटरची गरज असते ना तिथे सगळीकडे मी शक्यतो तूपच घेते. सगळं चॉकलेट आहे याच्यात छान असं मेल्ट झालंय तुम्ही पाहू शकता. तर आता याच्यात आपण हे जे ड्रायफ्रुट्स कट केलेत ना ते यात टाकून घ्यायचं. सगळं पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. याच्यात जे मी ड्रायफ्रुट्स काजू आणि बदाम टाकले तर याच्याऐवजी तुम्हाला जे कुठलेही ड्रायफ्रुट्स आवडतात ते टाकू शकता. आपलं हे छान असं मेल्ट झालंय. आता आपण हे बाउल मध्ये काढून घेऊयात आपल्या जो आपण बाउल बनवलाय. छान झालं. अजून करायची गरज नाही वाटत आहे तर हे पण ड्रायफ्रुट्स मी बारीक किसून घेतले तर ते आपण याच्यावर मस्त असे टाकून घेऊयात. तर हे जे आहे ते आपलं रेडी झाले. आता आपल्याला हे फ्रीज मध्ये ठेवायचं सेट होण्यासाठी.
तर याला 2 ते 4 तास आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवू. सकाळी बनवून ठेवलं, टिकलीनं बनण्याने लावली. तर ते सकाळी बनवलं होतं साधारण 10:30 वाजेपर्यंत माझं पूर्ण बनवून झालं होतं. मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर आता वाजत आलेले आहेत 3 आणि मी एक व्हिडिओ दाखवते. ते झालंय रेडी. इथे हे ना काढायचा प्रयत्न करते. हे पेपर फाटतंय पण हे निघत नाही. अरे निघलं. तर हे आपलं तयार झालेलं आहे. मस्त असं निघालं. त्याला तूप लावलं होतं ना, तर हा पेपर याला चिटकून बसला होता. एकदा जवळून दाखवतो कसं झालं. मस्त झालं आहे. बटर पेपर लावून पण उपयोग नाही झालाय. ते चिकटच दिसते जरासं. त्याला ना कट करायला मी टाकून घेते. 1 मिनिट करते. आणि मी ना व्हिडिओ चालू करायचंच विसरले, पण झालंय कट व्यवस्थित. असं चिकटच असतं, त्याच्यामुळे चिकट तर होणारच आहे. मला खायला मला खायचंय. हो का? मला वाटलं फक्त मम्मालाच बनवलंय मम्माने. तर हे असं निघालंय. थांब बाळा, मम्मा काढते खाऊन. कसं आहे? मस्त आहे. खूप दिवसांचं बनवायचं होतं मला. त्याचे मी खरं तर पीस नव्हते करणार, तसंच चमच्यानेच काढून खायचं होतं. म्हणजे त्याचं मी कट केलं तर फक्त दाखवणार होते आणि दुसऱ्या कंटेनर मध्ये ठेवायचं होतं. पण पीस पण करून पाहिलं, म्हटलं बघूयात कसं होतं पीस करून. खूप मस्त झालंय. तर मला बघायचं होतं कसं होतं कट करून. अगदी असं निघतं का की काय. तर नाही, थोडंसं चिकट तर हे असतं मुळातच. याला जर डीप फ्रीजला जर ठेवलं ना थोड्या वेळ, तर हे अगदी चांगलं कडक होईल आणि पीस निघतील. पण मला ते अगदी असं कडक नकोय. ते असं चमच्याने थोडंसं खाता आलं पाहिजे असंच हवंय. म्हणून मी हे जास्ती काही कडक करणार नाहीये. तर अगदी छान होतं. तर तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करून पाहू शकता. अगदी जर कोणी लोणावळ्याला गेलं असेल तर त्या साईडला आहे ना ते चॉकलेट फज मिळतात. अगदी एकदम तसं झालं. स्कूल मधले जे व्हिडिओ आणि फोटो आहेत ते तर काही अजून आम्हाला आले नाहीत, कारण त्यांची आज जी दिंडी होती त्याचे फोटो मला काही अजून आले नाहीयेत. बहुतेक संध्याकाळी येतील किंवा सकाळी येतील उद्या. जर उद्या आले तर मग मी ते म्हणजे उद्यापर्यंत आले तर मी उद्याच्या ब्लॉग मध्ये ते ऍड करेल. म्हणजे परवा तुम्हाला ते बघायला मिळतील. तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय. तुला बाय बाय करायची फार घाई असते. बाय बाय करायची फार घाई असते. ती तेवढ्यासाठी इथे थांबलेली असते ब्लॉग एंड करताना माझ्यासोबत, की मम्माने ब्लॉग एंड केला की तिला बाय बाय करता या म्हणून.